नगर परिषद प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून त्याच अनुषंगाने आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी स्थानिक नगर परिषद सभागृहामध्ये प्रभागनिहाय सदस्यांसाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आलं। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शासकीय यंत्रणा कामाला लागली असून जळगाव नगर परिषद मध्ये एकूण 10 प्रभाग तयार करण्यात आले। त्यामध्ये एकूण 21 सदस्यांचा समावेश असणार असून आज प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आलं। त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 13 जागांपैकी 7 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 6 पैकी 3 तर अनुसूचित जातींसाठी 2 पैकी 1 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे। यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। आरक्षण काढतेवेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। नगर परिषद डॉक्टर APJ अब्दुल कलाम शाळेतील उसामा खान, अमजद खान 7, वर्ग 2, शेख आझिम शेख आसिफ 8, वर्ग 3, आलिजा हयात सय्यद जाकीर 7, 2 या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या। यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी सूरज जाधव, निवडणूक विभागाचे गजानन मोरे, इंगळे, रवी पारसकर, राजेश गावंडे, सुमित भोये, वैभव गावडे, राहुल इथापे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी आणि जळगाव जामोद शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। शासनाचं सार्वत्रिक निवडणूक 2025 चे 3 ऑक्टोबर 2025 चे आदेश आणि अधिसूचना यांच्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद जळगाव जामोद येथे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये एकूण 10 प्रभागांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आपल्याकडे प्रभागनिहाय 9 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 आणि 10व्या प्रभागात 3 असे 18+3 एकूण 21 सदस्य आहेत। 21 सदस्यांपैकी 2 सदस्य अनुसूचित जाती, 6 सदस्य नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले होते। नागरिकांच्या अनुसूचित जातींसाठी उतरत्या क्रमाने असलेल्या लोकसंख्येचा आधार घेऊन प्रवर्ग साठी 9 क्रमांकाचा प्रभाग आणि 2 प्रभागाचा क्रमांक निश्चित करण्यात आला होता। त्यानंतर सोडतीद्वारे चिठ्ठी काढून 8 उरलेल्या प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 6, 8 व 10 हे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित झाले। उरलेल्या सर्वसाधारण प्रभागांमधून आणि उपरोक्त नियुक्त अनुसूचित जाती आणि BCC या प्रभागांमधून एक जागा म्हणजे 2 SC पैकी 1, 6 BCC पैकी 3 आणि 13 सर्वसाधारण पैकी 7 अशा 21 पैकी एकूण 11, 7 सर्वसाधारण, 3 BCC आणि 1 SC अशा 11 जागा महिलांसाठी देण्यात आल्या। त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधील 1 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, 1 जागा सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1 जागा SC, 1 जागा सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 जागा BCC महिला, 1 जागा सर्वसाधारण। 4 मधील 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा सर्वसाधारण महिला। 5 मधील 1 जागा BCC, 1 जागा सर्वसाधारण महिला। 6 मधील 1 जागा BCC, 1 जागा सर्वसाधारण महिला। 7 मधील 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा सर्वसाधारण महिला। 8 मधील 1 जागा BCC महिला, 1 जागा सर्वसाधारण। 9 मधील 1 जागा अनुसूचित जाती महिला तर 1 जागा सर्वसाधारण व शेवटच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये 1 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि उरलेल्या 2 जागा सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने 21 जागा आरक्षित निश्चित करण्यात आल्या। पैकी 2 जागा SC साठी, 6 जागा BCC साठी निश्चित करण्यात आल्या। 2 पैकी 9A ही जागा महिलांसाठी, 8, 1, 3 या जागा BCC महिलांसाठी, तर प्रभाग क्रमांक 2, 4, 5, 6, 7 मधील जागा सर्वसाधारण महिलांसाठी व 10 मधील 2 जागा सर्वसाधारण महिलांसाठी अशा पद्धतीने निश्चित करून देण्यात आले।